रावसाहेब, माझं रमावर प्रेम आहे. ड्रायव्हर गाडी थांबव. म्हणजे मी रावसाहेबांना सांगितलं, हा मला भात झाला होता. काय रे, काय मूर्खासारखी गाडी चालवतोयस? लक्ष कोण आहे तुझं? ते लय मोठं खड्डा आलं होतं समोर. तो आता अचानक आला काय? मूर्ख कुठला, नीट गाडी चालव. प्रतापराव, हा मला तुमच्याशी बोलायचं हे सांगून पण 10 मिनिटं झाली. हा, ते आत्ताची आपली मीटिंग आहे ना, त्याबद्दल सांगायचं होतं. म्हणजे कुठे आहे ती आपली मीटिंग आणि अजेंडा काय असणार आहे? हो तेच ना, त्यासाठीच तर ही फाईल मी जरा तपासतोय. एकदा चाळून झाली की मग आपण सविस्तर बोलूच. नशीब मी आता काहीच बोललो नाही. रावसाहेब नक्की काय करतील आणि कुठल्या दिशेने विचार करतील याचा अंदाजच येत नाहीये. रमा, हो चल निघू बाई. तो हारी नाही तर कटकट करत बसेल. वय आणि सकाळी कुणी कडकट बडबड बडबड केलं ना की डोकं उठतंय बघ माझं. एवढं झालं की जाऊ. तुम्हाला उशीर झाला म्हणून तो हरी का उगाच बडबड करेल? अरे बाबा, आता केअरटेकर झाला ना तो. काय म्हणजे ते येडा आता घरचा कारभार सांभाळणार? आणि कधी झाला हो प्रकार? मोठ्या मालकांच्या मर्जीतला ना आधीपासून तो. त्यांनी केलं त्याला केअरटेकर. त्याला चौकात उभा करून चापकानं फोडला पाहिजे. काय त्रास दिला त्यानं तुम्हाला आता? गाढवाच्या पाया पडायला गेल्यानंतर ते काय आशीर्वाद देणार आहे का? दुकानात जाणार आहे ते. असे एक काम सांगत असतो ना आम्हाला, आणि काही बोलता पण येत नाही. मोठ्या मालकांच्या मर्जीतला विरोबा, डोळे आहेत बाबा तुला, एकदा बघ त्या हरीकडं. अगं त्या हरीसाठी विरोबाला कशाला त्रास देते? मीच बघतो त्याला, गाव दे चौकात. ए, तुझी बडबड बंद कर रे, गप्पा जरा. रमा आता केअरटेकर नाही का ग? म्हणजे तिला डबल पगार पण नाही? हे का विचारणं झालं काय तुझं? ते असंय, कुठं चांगलं व्हायला लागलं ना की रमानी मनभर माती खाल्लीच पाहिजे. काय ग रमा, तुला साधं काम पण सांभाळता येत नाही का ग? तुला काय कामाच्या गोष्टी जमणार आहे म्हणा. सुमे, अगं तू काय असं कामाचं डोंगर उपसतेस? गेल्या 10 वर्षात 10 वेळा तरी भांडी घासलीस का? तुझं म्हणजे कसं आहे माहितीये, कामाला माग माग आणि खायला पुढं पुढं. आधी लहान लहान म्हणून कामाच्या नावानं टप्पे टाकायची, आता बाळाच्या नावानं बिलं फाडते. नाहीतर काय, तुझं बाळ पण वैतागलं असेल तुझ्या बडबडीला. याला काय म्हणतात माहिती का सुमे? मामी जाऊ दे ना. अगं नुसता जिभेचा पट्टा चालवता येतोय तिला. आपलं रक्त किती आटतंय आपलं आपल्याला माहितीये. अय सुमे, याला काय म्हणतात? ऐत खाऊ. म्हणजे तुम्हाला मला आईत खाऊ म्हणायचंय, फुक्कट खाऊ म्हणायचंय? नाही ग बाई, तू कष्ट करते, तू कमावते, आम्ही सगळे बसून खातो. हा पिंट्या दादा, आता तू तरी कशाला इशे वाढवतोय? ए, साळसूतपणा दाखवू नको रमे तुझं. तू गप्प बस. हे तुझ्यामुळे सगळं ऐकून घ्यायला लागतंय मला. अगं लय ऐकून घेतलं, लय सहन केले. आता मी नाही गप्प बसणार. मनात आणलं ना तर कष्ट करून पैसे कमवू शकते. वाडा बघा, या बॉलिवूडच्या सिमरनला चॅलेंज नका देऊ. हा कष्ट करायचे म्हणजे काय पोहे घाण एवढं सोपं आहे का? पाहिजे तेवढं वारपायला. सुमे, कष्ट करून थोडे तरी पैसे घरात आण. विरोबाला ना मोठी पूजा बांधीन बघ मी. काय आहे तू पण? कशाला त्या विरोबाला उगाच आयुष्यभर ताटकळत ठेवते? हा हे दर पकड. अय, थांब तिथंच, हालायचं नाही इथनं. त्या पोटातल्या पोराला सांभाळलं ना तरी खूप झालं बाई आमच्यासाठी. तुझ्या पैशाची काही गरज नाही आम्हाला. बसा. आता मी जेव्हा कष्ट करून पैसे कमवेल ना तेव्हाच तुम्हाला शांती मिळणार आहे. मी आता गप्प बसणार नाही. मी माझं पोटातलं बाळ दोघं मर मरतो, कष्ट करतो आणि पैसे आणतो इथं. हे मुस्कट फोडीन ना, डुसकी कुठली. बस खाली, काय घरात बाहेर पडायचं नाही. बस खाली. नाही, आता मी गप्पच बसणार नाही. अगं तुम्ही कुठे चालली अशा अवस्थेत? ए, तू सोड ग मला. पाहिल माझं मी. का बस. मामी उगा बोलली बघ तू तिला. आता कुठे जाणार ती? मी बघून येते. रमा, काय गरज नाही तिला बघायला जायची. पोटाला भूक लागली आपसुक घरी येते बघ. जाऊ दे तिला. चल आपण निघू, आपलं उशीर होतोय. हरी असेल बसलेला तिथं. अगे ए मंजू, अगं कशी साफसफाई करतात तुम्ही? केवढी धूळ साचली इकडे, काय कळतं की नाही तुम्हाला? हरी,
रावसाहेबांनी तुला केअरटेकर केलाय याचा अर्थ हुकूम नाही सोडायचा सगळ्यांवर. आणि ह्या आवाजात तर कोणाशी बोलायचंच नाही. तू सुद्धा जरा स्वतःची कामं करत जा. होय, चूक झाली बाईसाहेब, इथून पुढे असं होणार नाही. पर म्या काय म्हणत होतो बाईसाहेब, ओ बाईसाहेब, या पोटोशी सिमरनला तुम्ही पोटाशी घ्या. माझ्या डोक्यावर पदर ठेवा बाईसाहेब. तुम्ही मी तुमच्या पाया पडते हो. एक मिनिट शांत हो. मला जरा सांगशील काय झालंय? बाईसाहेब, तुम्ही तुमच्या इथं मला कामावर ठेवून घ्या. काय पण करा, पण मला कामावर ठेवून घ्या. काय सांगू बाईसाहेब, गरीबाची कर्म कहाणी. अहो, मी आईत खाऊ आहे, फुक्कट खाऊ आहे असं बोलून बोलून तोंड सुख घेतात हो सगळे. सगळे म्हणजे कोण? आपलेच दाताना आपलेच उठ. अहो बाईसाहेब, माणसाकडे पैसे नसतील ना तर त्या माणसाला अजिबात किंमत नसते, सांगते तुम्हाला. मला कामावर ठेवून घ्या बाईसाहेब, मी तुमच्या पाया पडते. अगं, वाकू नको. तुला कामावर ठेवायला माझी काहीच हरकत नाहीये, पण सरलाला काय वाटेल याचा विचार करते. अहो, तिला तर आनंदच होईल. अशा अवस्थेत मी काम करावं ना हीच तिची इच्छा आहे, आणि घरच्यांची पण तीच इच्छा आहे. मग ठीक आहे, देते मी तुला काम. हा बाईसाहेब, लय आभार बर का. हरी दादा, अभिनंदन. अहो, तुम्ही केअरटेकर झाले, समजा गावात चर्चा आहे, अहो, बातमी आहे. अभिनंदन. कशाला आपलं ते. मी बाहेर थांबतो. अभिनंदन करत होते अगं जा, मंजू किचन मध्ये, तिला जाऊन मदत कर. येते बर का मी. हा, सावकाश सावकाश. हा. तुम्हीला कुठं शोधायचं कळलं झालं. अरे अरे मावशी, अहो एवढ्या लवकर कशा पायी आलात तुम्ही? निवांत यायचं होतं की जेवून बिवून? नाही म्हणजे काय, इकडे आल्यावर तुम्हाला झोप काढता आली असती नाही का? ही काय येळ झाली का तुमची इकडे यायची? काय उशीर बेशीर झालेला नाहीये, याच वेळेला येतोय आम्ही. असं बर. बरं मला सांगा, या जाधवांचं गेल्या जन्मीचं काय देणं लागतंय का तुमचं? काय येण्यासारखं बडबडते तुम्ही? अरे वा, म्हणजे तुम्ही येड्यावानी करायचं आणि म्या बोलायचं बी नाही. तुम्हाला काय वाटलं? मला ठाव नाही. समजा आपलं दोन्ही हाताने हापस 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 ते. काय केलं आम्ही? अगं तुम्ही इथं दोघी काय कमी होत्या का? त्या तिसरीला बी आणून ठेवलं इकडं. अरे नाही हरी, बरोबर आहे. आता या तिघी मिळून समजा खरवडणार. तिसरी? कोण तिसरी? कोणाबद्दल बोलता तुम्ही? कसं जमतो तुम्हाला हे समजा लुबाडून असं भाबडा चेहरा कराया? मला बी तुमच्याकडून शिकायला पाहिजे ना. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा, तर आम्ही दोघी चालू. चल घे. तेच म्हणतोय मी. गुमान स्वयंपाक घरात जायचं आणि समधी कामं उरकायची. कळलं ना मग? का तिथं गालीचे आणून देऊ? नको, तर राहू दे तुमच्या पाशी. आम्ही दोघी जेव्हा काम करत असू ना, गपगुमान आरामशीर पडा तिथं. बरं बरं, चला जा जा स्वयंपाक घरात. आणि हो, तिकडे यादी बनवून ठेवली आहे, ती समधी कामं झाली पाहिजेत. चला चला. काय ग, काय सुकामेवा आहे का घरात? सुमे, तू काय करते इथं? इथं काय करते म्हणजे? माझं नशीब मला इथं घेऊन आलं. हा? अगं बाईसाहेबांना माझे गुण इतके आवडले काय सांगू. त्यांनी मला कामावरच ठेवून घेतलं, आणि ते बी पगारावर. सगळी लाच खोळूनच पेलेस ना तू. आमचा जीव तिथं घरात टांगणीला लावला असं नाही, तिथं काय करते सगळं डुचकी? अगं मला म्हणतात ना तुम्ही आईत खाऊ, मग आता बघा ना माझी मजा. कुठल्या जन्मीचे भोग आहेत ना म्हणून तू माझ्या पोटी आली जीवजानी. भोग तुम्ही नाही, मी न माझं बाळ भोगतय, म्हणून तर असं सासरांना असं माहेर मिळालंय. रट्टा दिसत की नाही? काही बोलू नको तिला. चल, आपण आपली कामं आवरून घेऊ. म्हणजे त्या हरिभाऊने दिलेली यादी बघू बरं. हा, काय आहे? अरे बापरे, ते हरी बोल काय येड लागले का? वर्षभराचे सगळे काम काय एका दिवसात करून घेणार आहे आपल्याकडनं? मागच्या जन्मीची खूनच काढत असं. तुझ्यासाठी काय लिहिलंय बघ रामा? अगं, मला आडगळीची खोली साफ करायला लावली. आता ते साफ करण्याचं काय अडलंय? हे तेवढ्या कामाची लिस्ट लिहून ठेवले, तुला तिथं पाठवलं, ते इथली कामं कशी होणार आहेत ग? जाऊ दे, आता आपण यावर वाद घालून काय होणार आहे का? आणि त्यांना तसं बी काय फरक पडणार नाही. आपण पटापट कामं आवरून घेऊ. आणि मामी, आपल्या घरी बी तर जास्तीची कामं करतोच की आपण. मग हे बी आपलंच घर आहे समजायचं.
आणि करायचं, काय बिघडते. आहे, काही बोलू नको आहे. ऐ, उचक पाचक काही करायचं नाही हं? अगं कामाला आहे मी आता, मग बघ. कसलं काम तुझं तुझं म्हणजे कसं आहे माहितीये, कावळ्याच्या हात दिले कारभार आणि त्यांनी शेटून भरला दरबार. काय गे रमे, ते काय वरवरून आपलं झाडिंग पुशिंग चालू आहे? तुला काय सांगितलं होतं? यो पसारा आवराय सांगितला होता का पसारा करायला सांगितलं होता? हं? जे डोळ्याला दिसतंय ते साफ करायचं टाकून लागलंय तिकडे आपला कोपरा खरवडायला. चाल पटकन साफ कर लवकर, चाल. आणि हे ग काय अगं ही जळमट कवा काढणार तू? कशाबाई ठेवली ती तिकडं? तुझ्या लग्नात काय रुखवतच ठेवायची का काय ती, का मच्छर पकडायला ठेवलीत? हो हरी भाऊ, आत्ताच तर आलीये, आताच सुरू केली बघा साफसफाई. एक एक करून करते समजा. मग म्या सांगितलं होतं का तुला उशिरा कामावर यायला? तुमचं म्हणजे ना असं आहे, कामाचा मुहूर्त करायचा संक्रांतीला आणि काम सुरू करायचं दिवाळीला. चल लवकर साफ कर. आणि बघ ही गादी बी साफ कर. या टोपल्या बिपल्यात ना त्या बी व्यवस्थित खाली घे आणि साफ करून ठेव, कळलं? अहो त्या टोपल्या ते केअर टेकर म्या आहे, आधीच सांगून ठेवतो. म्या बोलत असताना मधी मधी बोलायचं नाही. भाई करते. करते काय करते? हे करते बघते माझ्या मोर बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवतो. बोललो की करायचं ताबडतोब. चाल, अजून लय काम बाकी आहेत, कळलं ना? चाल ठीक आहे. आणि हो हे साफ कर अदुगर, काय ही लादी साफ करायच्या अदुगर, नाही तर काय होईल तिथनं बदा बदा झुरळ पडली ना तर बाईसाहेब मलाच ओरडतील. म्हणून म्हणतोय सगळं साफ करायचं, कळलं? भाई चल साफ कर, चाल. अगं हे काय हे रमा, अशी रस्त्यात कोण बादली ठेवतंय का? आता अडून मी पडलो होतो डोक्यावर आणि मेलो असतं तर काय झालं असतं? मला काय मारायचाच विचार आहे का काय तुझा? अहो हरी बरं आता हे पाणी सांडलंच आहे तर ती लादी बी साफ करून घे, कळलं ना? बरेच दिवस झालं ती साफ नाही केली आहे. ठीक आहे. कुठे आहात तुम्ही? कुठं म्हणजे म्या इकडे घरातच आहे छोटे मालक. कोण बोलताय? अहो म्या हरी बोलतोय, छोटे मालक हरी लुकतुके हे तुमचा नवीन केअरटेकर. तुला अक्कल आहे का रे? हाय ना. नाही म्हणजे काय झालं छोटे मालक? दुसऱ्याचा फोन त्याची परवानगी असल्याशिवाय उचलू नये, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? दुसऱ्याचा फोन म्हणजे? अरे मूर्खा, हा जो तू फोन उचललास ना तो रमाचा आहे. तू का उचललास फोन? त्याचं काय ना छोटे मालक, म्हणजे ह्यो फोन रमाचाच होता, पर तो बाईसाहेबांनी तिला केअरटेकर झाली होती ना तेव्हा दिलता ना. आता ती केअरटेकर नाही, म्या केअरटेकर आहे ना, म्हणून म्या तिच्याकडून तो काढून घेतला. नाही म्हणजे रावसाहेबांनी सांगितलं म्हणून मी काढून घेतला. बरं काय निरोप आहे का तिला? मला सांगा, म्या देतो तिला निरोप. हा हॅलो. हो बरं झालं तुम्ही लवकर निघालात. हो म्हणजे ट्रॅफिक नाही लागणार तुम्हाला. हो तुम्ही यायच्या आत सगळं जेवण तयार ठेवते. हो सावकाश या. ठीक आहे सरला जी. रावसाहेब आणि प्रताप यायला निघाले, कधीही पोचतील. स्वयंपाक तयार ठेवते जी. हो तेच सांगायला आले होते मी. प्रवासात खूप मसालेदार खाणं झालंय त्याच्यामुळे त्रास झालाय जरा. हो का?
तर अगदी साधं जेवण कर. हो म्हणजे साधं म्हणजे अगदी पिठलं भात केलास ना तरी चालणार आहे. ठीक आहे मग मी त्याच्या काय झालं गं? ते पिठलं ऐकल्यावर पोटातल्या बाळाने आनंदानं उडीच मारली. मग आपण त्याला पण देऊ ना पिठलं खायला. अहो नाही, ते हल्ली असंच करतं. त्याच्या आवडीच्या पदार्थाचं नाव घेतलं ना की असं आतल्यात लाथा मारतो बघा. त्याला एक पिठलं आवडतं वाटतं. आणि हो म्हणजे रमाला सांगा पिठलं बनवायला. तुला माहिती आहे ना रावसाहेबांना तिच्याच हातचं पिठलं आवडतं. होय करा सांगते तिला, पण एक अडचण आहे जी. काय झालं? ते रमा आडगळीच्या खोलीत काम करते ना. हरीने काम सांगितलं असेल. जी मी बघते, मी सांगते हरीला. हा लवकर सांगा. म्हणजे कसं आता बाळालाही धीर धरवत नाहीये ना म्हणून म्हटलं. आलेच का? अरे बापर, हिनं तर समधीला आधी एकदम चकाचक केली की. अरे भाऊ काहीतरी करायला पाहिजे, डोकं चालवायला लागल. हा काय गे रमा, झाली का तुझी लादी पुसून? नाही तू तर आता होच म्हणणार, पण हे काय आहे? अशी कोण लादी साफ करतय होय? अहो हरिभाऊ आताच साफ केलं होतं. मग ही माती काय वरतून पडली का काय? हा? एक धड काम करायला नको. अगं जेव्हा म्या केअरटेकर नव्हतो ना तेव्हा ही अशी लादी पुसायचो ना, म्हणजे एकदम चकाचक, म्हणजे या फरशीमध्ये बघून असा भांग पाडता आला पाहिजे अशी लादी पुसायचो म्या. आणि हे तुझी याची काम आहेत. चल नीट पुस ती. हा तिथून घे ते. हा पुस तिकडून. काम चुकारपणानं ठासून भरलाय तुझ्यात. लवकर साफ करते. बघ तुझ्या गडबडीत ते इसरून गेलो. रावसाहेब येत आहेत, त्यांच्यासाठी ना फक्कड पिठलं करायचंय. तसा त्यांनी निरोप पाठवलाय बाईसाहेबांकडं. हा आता एक काम कर, हे काम इथंच सोड आणि जा स्वयंपाक घरात जा आणि पिठलं कर. अहो हरिभाऊ इथलं साफ करते आणि मग जाते की. ए तुला म्हणलं ना आत्ताच्या आत्ता जायचं म्हणून. चल हे आल्यावरती काम कर, कळलं ना? मग गुड. बरं रमा एक मिनिट. एका दिवसात समधी आकड निघाली ना. एवढी थकली बाई एका दिवसातच. पर अजून परवाच लय बाकी आहे. अजून बरेच हिशोब बाकी आहेत. चल निघ. निघ. या हरीशी पंगा घेतेस काय? प्रतापराव, कुठल्या तंद्रीमध्ये आहात तुम्ही? नाही तसं काही नाहीये. नाही काय, मी तुम्हाला पाहिलं मीटिंग मध्ये पण लक्ष नव्हतं तुमचं. तब्येत बरी आहे ना? हा ते प्रवासामुळे थोडं थकल्यासारखं वाटतंय. या एवढ्या छोट्या प्रवासामुळे? अहो आम्हाला तर निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कामासाठी कुठे कुठे फिरावं लागतं. कधी उत्तर महाराष्ट्र, कधी पश्चिम महाराष्ट्र, कधी 2 तासासाठी विदर्भ, कधी 6 तासानंतर सिंधुदुर्ग. एवढा प्रवास केला तर काय होईल तुमचं? पण खरंच हे खूप अवघड आहे. मी अवघड म्हटलं तर संपलं सगळं. नाही पण खरंच तुम्ही खूप प्रवास करता आणि मला छोट्याशा प्रवासाचा त्रास झाला. ट्रॅव्हल, बाहेरचं खाणं, ह्याचा त्रास होतोच मला. नक्की हेच कारण आहे ना? हो हेच कारण आहे. दुसरं काय कारण असणार? काय हरकत नाही. आता घरी गेल्यावर मस्त पिठलं भाकरी खा आणि आराम करा. मग डोकं जरा ताळ्यावर येईल. आणि आता घरी जाईपर्यंत गाडीत थोडा वेळ आराम करा, डोळे मिटून. झोप काय येणार नाही. आपलं आराम केल्याचं मानसिक समाधान. चला. चला चला, झालं की नाही पिठलं? आणि काय हो अशा काय बघतायत माझ्याकडं? खाऊ का गिळू? पिठलं होतंय ना ते अदुगर गिळा, नंतर. हा मी बी त्याचीच वाट पाहते. रमा किती वेळ लागेल ग? ये सुमे
गप बसता येत नाही का तुला जरा? मग अशा बाईसाहेबाला तेव्हा पण खाण्याचा विषय, आता पण खाण्याचा विषय, खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही वाय तुला? का आमची लाच काढायची असं ठरलंय तुझं? आता हादडायला बोलवलं तर हादुडे देत तिला. आता घ्या, केअरटेकर पण बोलले हादडायचं म्हणजे मग तुम्ही गिळायला दिलं ना ते गिळ जरा, थोपड बंद ठेव. ए तुमचं हे समजा राहू द्या, दुसऱ्या कामांना येळ होतोय, कळलं ना? आणि रमे, हो तुझा ह्यो स्वयंपाक आवडला ना का? ती अडगळीची खोली तू अर्धवटच साफ केलीयस, ती पूर्ण साफ करून घे, कळलं ना? हे झालं ना की लगेच येते. जा लवकर. रमा, रमा काय होतंय? रमा तुम्ही ठीक आहात ना? रमा